आपला बायोलॉजीचा टॉपिक बघतोय जिनोम्स. ओके, जिनोम म्हणजे काय माहिती का? स्टडी द होल सेट ऑफ अ जीन ऑफ ऑर्गॅनिझम. होल सेट म्हणजे ऑर्गॅनिझम, जीनचं जीन ऑर्गॅनिझम आहे त्यांचं होल सेट असतं कशामध्ये? हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड मध्ये. ओके, हे दोन हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड पॉईंट आहे. हॅप्लॉइड म्हणजे एक मिनिट, हॅप्लॉइड म्हणजे N आणि डिप्लॉइड म्हणजे काय? 2N. असं लक्षात ठेवायचं, डिप्लॉइड म्हणजे आणि डिप्लॉइड म्हणजे 2N. ओके, जिनोमिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ अ जिनोम विथ हेल्प ऑफ अनालिसिंग, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग. आपण काय अनालिसिस करतो याच्यामध्ये जिनोममध्ये? सिक्वेन्स म्हणजे जीनचं सिक्वेन्स आणि मॅपिंग त्याच्या जीनचा मॅप यांचं आपण अनालिसिस करतो त्याच्यामध्ये ऑफ जीन. ओके, इट्स कॉल्ड एज जिनोम्स. त्याच्यामध्ये दोन पॉईंट पडतात, ए आणि बी. ए म्हणजे काय? स्ट्रक्चरल जिनोम आणि बी म्हणजे काय? जिनोम. स्ट्रक्चरल जिनोम आणि फंक्शनल जिनोम. ओके, स्ट्रक्चरल जिनोम म्हणजे काय म्हणतात? स्टडी ऑफ जिनोम थ्रू सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग. आपण कसं स्टडी करतो? मॅपिंगचा म्हणजे जीनची मॅपिंग कशी करायची आणि त्याचा सिक्वेन्स कसा करायचा ते स्टडी करतो आपण. ओके, आणि फंक्शनल जिनोम मध्ये काय करतो आपण? स्टडी ऑफ फंक्शन ऑफ ऑल जीन म्हणजे जे काही जीन आहे सगळे सगळ्यांचा आपण स्टडी करतो याच्यामध्ये. तर आपल्याला ऍप्लिकेशन त्या ऍप्लिकेशन मध्ये काय? ऍप्लिकेशन म्हणजे कुठे कुठे यूज होते? फॉरेन्सिक सायन्समध्ये यूज होते, जिनोमचा एक्सपेरिमेंट ते ऍग्रिकल्चर मध्ये यूज होतं. नंतर काय मित्रांनो आपण बघतो ह्युमन जिनोम प्रोजेक्शन. ओके, हा टॉपिक बघतोय आपला सेकंड लास्ट टॉपिक आहे आता. ओके, याच्यामध्ये काय? इट वॉज इनिशिएटेड इन 1990 अँड कंप्लीटेड इन 2003. म्हणजे हा एक्सपेरिमेंट त्यांचा 1990 मध्ये त्यांनी चालू केला, त्याला संपला 2003 मध्ये. म्हणजे टोटल ड्युरेशन किती लागलं? 13 इयर. ओके, त्याच्यामध्ये काय? कोऑर्डिनेशन बाय USA डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. म्हणजे त्याच्यामध्ये कोण म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतं? USA डिपार्टमेंट ते सगळं त्याचं कामकाज घेत होते. त्याचं टोटल 12 कंट्रीज पार्टिसिपेटेड इन ऑल्सो. याच्यामध्ये काय? पूर्ण 12 कंट्री पार्टिसिपेट होते हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी. त्यात इंडिया पण होता आपला. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, इनिशिएशन अमाऊंट ऑफ जीन वॉज 80,000 to 1 लाख. म्हणजे त्यांना काय वाटलं होतं याच्यामध्ये 80,000 ते 1 लाख जीन असते. त्यांनी अंदाज काढला, तेवढं त्यांना वाटलं तेवढं निघतील सापडतील ह्युमनमध्ये जीन. पण ते सापडले की ॲक्च्युअली 20,000 जीन आर प्रेझेंट इन ह्युमन. म्हणजे 30,000 सापडले असते. ओके, आपण बघू त्यांचं एम बघू आणि त्याचे दोन मॅप तयार झाले, फिजिकल मॅप आणि जिनोमिक लिंकेज मॅप. दिसतंय ना? ओके, त्याचं एम काय होतं? हे सगळं एक्सपेरिमेंट करतो. त्याचं एम काय होतं? टू जनरेट ह्युमन जिनोमिक मॅप. दे हॅव जनरेटेड 2 टाईप ऑफ मॅप. त्यांना काय करायचं होतं? ह्युमन जिनोम मॅप जनरेट करायचं स्टेप त्यांना. ओके, आता त्याचे ह्युमन जिनोम मॅपचे फक्त दोन पॉईंट पडतात, फिजिकल मॅप आणि एक जिनोमिक लिंकेज मॅप. फिजिकल मॅप मध्ये काय असतं का? टू फाइंड लोकेशन ऑफ जीन. म्हणजे ह्युमनमध्ये जीनची लोकेशन कुठे आहे ते फाइंड करायचं. आणि जिनोमिक लिंकेज मॅप मध्ये काय? टू फाइंड डिस्टन्स बिटवीन 2 जीन. ते काय करतात? जिनोमिक लिंकेज मॅप मध्ये कोणतीही 2 जीन सापडायचे असतात ना, ते वर्क करते. त्या दुसऱ्या मॅपमध्ये ते त्याचं काम करत होते. कोणतेही 2 जीन सापडायचे. ओके, आणि दे फॉर्म ब्लूप्रिंट ऑफ अ ह्युमन जिनोम. म्हणजे ब्लूप्रिंट म्हणजे त्याचं ते झेरॉक्स. समजा ब्लूप्रिंट म्हणजे ते झेरॉक्स करण्यासाठी करायचं. ब्लूप्रिंट म्हणजे आपल्या ह्युमन म्हणजे आपल्या जीनवरून सगळं म्हणजे DNA वरून आपला सगळं ब्लड ग्रुप ते कोण आपल्या म्हणजे जीनवरून आपलं समजतं ना. समजा तो कोणाचा आहे, एखादा मुलगा असं कोणी तर त्याचा बाप आपल्याला कसं ओळखायचा असेल तर त्याचा DNA जर आपण त्याच्या बापाचा DNA जर मॅच केला तर आपल्याला समजतं तो एकमेकाचे म्हणजे त्याचं जीन आहे, म्हणजे बापाचं जीन आहे भाऊ म्हणजे मुलगा म्हणजे असं. तसं ते ब्लूप्रिंट ऑफ ह्युमन जिनोम हा टॉपिक आहे असं. ओके, आता याच्यानंतर आपला शोर्ट टॉपिक असं ह्युमन जिनोम प्रोजेक्शन आहे. मित्रांनो आपण बघतो DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, DNA फिंगरप्रिंटिंग डिस्कोड केलं DNA फिंगरप्रिंटिंग एल्स जेफ्रीज नावाच्या माणसाने डिस्कोड केले काय? DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, इंडियन इंट्रोड्यूस म्हणजे इंडियामध्ये कोणी इंट्रोड्यूस केलं त्याला? डॉक्टर लालाजी सिंग त्यांनी इंट्रोड्यूस केलं इंडियामध्ये. ओके, नंतर काय? बेस्ड ऑन आयडेंटिफिकेशन ऑफ अ न्यूक्लियोटाइड ऑफ DNA. कशावर बेस्ड आहे? न्यूक्लियोटाइडच्या आयडेंटिफिकेशन वरती हे सगळं बेस्ड आहे. DNA न्यूक्लियोटाइडच्या आयडेंटिफिकेशन वरती सगळे बेस्ड आहे. त्याच्यावर सगळे DNA फिंगरप्रिंटिंग.
Taking of identification of person on the basis of a nucleotide sequence of a DNA is called as fingerprinting. म्हणजे जी टेक्निक आहे, टेक्निक ऑफ आयडेंटिफिकेशन, ही जी टेक्निक आहे ना, कसली न्यूक्लियोटाइड आयडेंटिफिकेशन, डीएनए न्यूक्लियोटाइडचे आयडेंटिफिकेशन बघतो आपण त्याच्यामध्ये त्याच्या बेस रेंज सगळे टेक्निक आहे, टेक्निक ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ पर्सन ऑन द बेसिस ऑफ न्यूक्लियोटाइड. प्रत्येक पर्सन वरती हे बेसिस ऑफ न्यूक्लियोटाइड आहे, सिक्वेन्स ऑफ डीएनए, सिक्वेन्स ऑफ डीएनए इज कॉल्ड एज फिंगरप्रिंटिंग असतो. About 90% sequence are same in all persons. प्रत्येक सगळ्या पर्सन मध्ये 90% sequence हा सेम असतो याचा, कसं डीएनए चा. सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इज रिप्लेस्ड 20 to 200 टाइम, म्हणजे 20 ते 200 टाइम्स, म्हणजे तेवढे माणसाचे गुण असतात, म्हणजे एवढे प्रकारचे माणसं गुण असतात सिक्वेन्स न्यूक्लियोटाइड असते. ओके, आणि काय याच्यावर किंवा हे इम्पॉर्टंट आहे. आणि हा सिक्वेन्स किती सिक्वेन्स आहे हे पण सिक्वेन्स सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड रिप्रेझेंट किती न्यूक्लियोटाइड किती रिप्रेझेंट सिक्वेन्स असतात 20 to 200 टाइम्स एवढे सिक्वेन्स रिप्रेझेंट असतात. म्हणजे याच्यानंतर आपल्याला स्टेप्स बघणार याच्या स्टेप्स कशा आहेत त्या स्टेप्स आहे काहीतरी 5-6 स्टेप आहे, स्टेप्स आहे माझ्यामध्ये हो 7 स्टेप त्याच्यात. मित्रांनो आपण आता बघतोय स्टेप्स ऑफ डीएनए रेप्लिकेशन. याचे किती स्टेप्स सांगितले तुम्हाला मी, किती 7 स्टेप याच्यात. फर्स्ट स्टेप आयसोलेशन ऑफ डीएनए. डीएनए आयसोलेशन करायचं असते. काय डीएनए कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम ब्लड सलाइवा. डीएनए कुठून सापडतो आपला, समजा ते क्राईम मध्ये नाही का, तुम्ही सीडी बघा, सीडी मध्ये का ते येतात ते काय करतात, जिथं काही समजा असं खून झाला असते तिथे काय करतात, ते सॅम्पल घेतात. समजा एखाद्या केस सॅम्पल घेतात, ब्लडचे, नेल्सचे आपल्या, त्याचं म्हणजे आयसोलेशन ऑफ डीएनए. ठीक आहे, आणि त्याच्यापासून डीएनए चेक करतात त्यामध्ये डीएनए. जर काय अँप्लिफिकेशन ऑफ डीएनए, अँप्लिफिकेशन ऑफ डीएनए काय डीएनए कॅन मल्टिपल इनटू मेनी कॉपीज बाय पॉलिमरेज चेन रिएक्शन. म्हणजे डीएनए मल्टिपल करते कसे थ्रू मल्टिपल करतात, पॉलिमरेज चेन रिएक्शन, पीसीआर टेक्निक म्हणते याला. आता डीएनए समजा आपण याच्यातून आपल्याला एका ठिकाणी खून झालं समजा, तिथं आपल्याला भेटलं समजा स्किन, तिथे आपल्याला समजा नेल भेटला, नेलचं नका भेटली का म्हणजे तुमचा डीएनए आता एक सिंगल डीएनए असतो त्याच्यामध्ये. तर त्या डीएनएचा आपल्याला आता डीएनए सुरू करणार, डीएनए सुद्धा खराब झाला तर काय करायचं, ॲम्प्लिफिकेशन काय डीएनए मल्टिपल करून घ्यायचं. मल्टिपल केला म्हणजे एक खराब होता, आपण दुसऱ्यावर बेस पण करू शकतो. नंतर काय फ्रिगमेंटेशन ऑफ डीएनए. फर्स्ट स्टेप आपली डीएनए कॅन कट इनटू स्मॉल फ्रिगमेंट बाय युजिंग रेस्टिकेशन एन्झाइम. डीएनए कट करायचा, स्मॉल फ्रिगमेंट डीएनए कट करायचा. कोणत्या एन्झाइमने, रेस्टिकेशन एन्झाइमने. एन्झाइमचं नाव आहे रेस्टिकेशन एन्झाइम. हा एमसीक्यू पॉईंट येऊ शकतो तुम्हाला. एमसीक्यू पॉईंट येऊ शकतो, अंडरलाईन करून ठेव. जे इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय, याच्यामध्ये काय होतं, अप्लाय पॉझिटिव्ह चार्ज फ्रिगमेंट टू निगेटिव्ह चार्ज फ्रिगमेंट आर अटॅच टुवर्ड्स पॉझिटिव्ह अँड दे फॉर्म बँड. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अटॅच होते म्हणून काय करतात, काय फॉर्म करतात, बँड फॉर्म करतात. बँड म्हणजे तुम्हाला बँड फ्रेंच बँड म्हणला, बँड म्हणजे तसं करतात, एक बँड फॉर्म करतात. ओके, नंतर काय आपण पाचवा टॉपिक काय आपला साऊथर्न ब्लॉटिंग. साऊथर्न ब्लॉटिंग एसएसडीएनए म्हणजे काय, सिंगल स्टँडर्ड डीएनए फ्रिगमेंट आर ब्लॉट ऑन नायलॉन और नायट्रोसेल्युलर मेम्ब्रेन. सिंगल स्टँडर्ड फ्रिगमेंट करतो, ब्लॉट करतो आपण त्याला. तर सिंगल स्टँडर्ड डीएनए आपण नायलॉन वरती ब्लॉट करतो, नायलॉन समजा राहत नाही का, नायलॉनच्या कपडा म्हणजे कपड्याचा प्रकार होतो, त्याच्यावर आपण ब्लॉट करतो. नायट्रोसेल्युलर मेम्ब्रेन म्हणतात ना. हायब्रिडायझेशन, सिंगल स्टँडर्ड डीएनए एसएसडीएनए, सिंगल स्टँडर्ड डीएनए फ्रिगमेंट एसएस म्हणजे सिंगल स्टँडर्ड प्रोब डीएनए टू फॉर्म डीएसडीएनए. ओके, डबल स्टँडर्ड डीएनए फॉर्म करतो. सिंगल स्टँडर्ड डीएनए प्लस फ्रिगमेंट झाल्यानंतर सिंगल स्टँडर्ड प्रोब डीएनए फॉर्म करतात, डीएसडीएनए. नंतर काय आपली 7वी स्टेप काय, फोटोग्राफी म्हणजे काय, फोटोग्राफी म्हणजे एक प्रकारचं एक्सरे किंवा झेरॉक्स करणे, त्याला आपण फोटो पास एक्सरे ऑन डीएसडीएनए अँड सेगमेंट विल डिस्प्लेस ऑन स्क्रीन. म्हणजे डीएसडीएनए फॉर्म करतात कशामधनं, डीएसडीएनए मधनं ते एक्सरे पास करतात तुमचे. ओके, नंतर काय ॲप्लिकेशन मध्ये काय आहे का, ॲप्लिकेशन कुठे कुठे यूज होते, क्राईम इन्व्हेस्टिगेशन मध्ये यूज होतं. तुम्हाला मी हे सांगते, तुम्हाला ते समजत असते. ओके, नंतर सीआयडी मध्ये यूज होतो, नंतर सीबीआय, नंतर
काय फॉरेन्सिक सायन्स या ठिकाणी यूज होते. हे युजेस आले तर यूज ना एक मार्काला येऊ शकते. युजेस विचारले ते यूज होते. आणि हे इकडची थेरी सगळी 3 मार्काला येईल. 3 किंवा 2 मार्काचे असतात. 3 म्हणजे पूर्ण टॉपिक आहे डीएनए म्हणजे हा आला तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला येईल जास्त. इम्पॉर्टंट टॉपिक आहे एकदम. आणि मागचं ह्युमन जिनोम पोझिशन होतं ना तो बी इम्पॉर्टंट आहे. इथं आहे म्हणून याच्यातून एमसीक्यू पॉईंट पण खूप आहे.